शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर झाली. नुकसान भरपाई खात्यात सुद्धा आली. पण तरी काही शेतकऱ्यांची अडचण आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई आलेली नाही. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की शासनानं सांगितलं होतं, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर डिजिटल आयडी असेल त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ई-केवायसी करण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांची पडताळणी झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत डायरेक्ट येणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचा फार्मर डिजिटल आयडी काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली होती. मात्र तरी पण काही शेतकरी असे आहेत की त्यांचा फार्मर डिजिटल आयडी काढलेला असून सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत आलेली नाही. अतिवृष्टीची मदत नाही आणि रब्बीचं अनुदान सुद्धा नाही, अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहे. आता यामध्ये होतंय काय नेमकं शेतकरी मित्रांनो, की बऱ्याच शेतकऱ्यांचं आपल्या बँकेच्या पासबुकवर म्हणजे बँकेच्या खात्याला नाही नाव चुकलेलं आहे, असे सुद्धा शेतकरी यामध्ये असू शकतात. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आयडी काढलेला असेल तर त्या शेतकऱ्यांची तर ही सगळी माहिती बरोबर आहे, तरी पण तशा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाठ्याकडून आपला व्हीके नंबर घेऊन ई-केवायसी करायची आहे किंवा पोर्टलवर जाऊन नेमका आपली अडचण काय आहे हे बघायचं आहे. त्यासाठी आपण एक अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. यामध्ये त्याबद्दलची सविस्तर माहिती मी दिलेली आहे. म्हणजे नेमकी आपली अडचण काय ही लक्षात आल्याच्या नंतर मग त्यामध्ये खाते नंबर चुकला का, आपलं बँकेच्या पासबुकवरलं नाव चुकलं, नेमकी अडचण काय आहे ही सगळी लक्षात येणार आहे. आणि यासाठी आता शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी हे सुद्धा कमेंट करत होते की ज्यांचा फार्मर डिजिटल आयडी काढलेला नाही त्यांनी व्हीके नंबर घेतलाय, मात्र ई-केवायसीचं पोर्टलच बंद आहे, मग ई-केवायसी करायची कशी. मात्र शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 13 तारीख ते 20 तारीख हे पर्यंत ई-केवायसीचं पोर्टल चालू करण्यात आलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वेगवेगळ्या भागामध्ये याचे कॅम्प सुद्धा लावण्यात येणार आहेत आणि त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आलेली नाही अशा शेतकऱ्यांची ई-केवायसी करून त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पण काय करायचंय की आपल्या तलाठ्याकडून किंवा तहसील कार्यालयाकडून आपला व्हीके नंबर घ्यायचा आणि महाई सेवा केंद्रावर, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली ई-केवायसी करून घ्यायची. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर डिजिटल आयडी असेल त्यांनी सुद्धा हीच प्रक्रिया राबवायची, ज्यांचा नसेल त्यांनी सुद्धा हीच राबवायची. आणि हे बघण्यासाठी आपल्याला व्हीके नंबर मिळाल्याच्या नंतर आपली नेमकी अडचण काय ही जर बघायची असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ बघून घ्या. या व्हिडिओमध्ये मी ती सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ही सर्व प्रक्रिया केल्याच्या नंतर नक्कीच आपल्या खात्यामध्ये ही मदत मिळणार आहे, अशी ही माहिती होती. माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.